मित्रांनो, आजच्या जीवनामध्ये तुम्ही काय खाल्लं? हा असला कसला क्वेश्चन आहे मॅम? बर, मी आता तुम्हाला एक दुसरा क्वेश्चन विचारते. आपल्या बॉडीमध्ये प्रोटीनचं डायजेशन कशा प्रकारे होतं? इमल्सिफिकेशन ऑफ फॅट कशाला म्हणतात? कंप्लीट डायजेशन अँड अब्झॉर्प्शन ऑफ फूड कशाला म्हणतात? नाही माहिती? मग मी तेच सांगण्यासाठी आज इथे तुमच्या समोर उभी आहे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई सारथी ऑनलाईन या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आय एम युअर बायोलॉजी मेंटर प्रगती मॅम. आजच्या लेक्चरमध्ये आपण बायोलॉजीचा खूपच इम्पॉर्टंट असा टॉपिक पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे न्यूट्रिशन इन ह्युमन बीइंग. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की व्हॉट इज लाईफ प्रोसेसेस. लाईफ प्रोसेसेसचे वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स पाहिले. त्याच्यामध्ये तर न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, ट्रान्सपोर्टेशन अँड लास्ट वन दॅट इज एक्सक्रीशन. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की प्लांट्स मध्ये कशा प्रकारे न्यूट्रिशन होतं. तर या लेक्चरमध्ये आपण पाहूया की न्यूट्रिशन इन ह्युमन बीइंग्स म्हणजेच काय तर पोषण, मानवांमध्ये पोषण कशा प्रकारे होतं ते या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिल्याप्रमाणे न्यूट्रिशन म्हणजेच काय होतं रे? पोषण. मग हे पोषण 2 टाइप्स मध्ये डिवाइड केलं जातं. फर्स्ट दॅट इज ए ऑटोट्रॉफिक टाइप ऑफ न्यूट्रिशन अँड सेकंड दॅट इज ए हेटेरोट्रॉफिक टाइप ऑफ न्यूट्रिशन. मग ऑटोट्रॉफिक टाइप ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय होतं रे? म्हणजेच काय तर स्वयंपोषी. आणि हेटेरोट्रॉफिक टाइप ऑफ न्यूट्रिशन म्हणजेच काय तर परपोषी. तर विद्यार्थी मित्रांनो, जे पण काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा आपण ह्युमन्स आहोत, तर ते कोणत्या टाइपचं न्यूट्रिशन शो करतो? तर हेटेरोट्रॉफिक टाइप ऑफ न्यूट्रिशन. म्हणजेच काय तर जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाहीत. त्यांच्या अन्नाच्या गरजा भागवण्यासाठी, त्यांच्या अन्नाच्या जे काही फूड नीड्स आहेत ते पूर्ण करण्यासाठी ते इतरांवरती डिपेंड असतात, ते इतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वरती डिपेंड असतात. त्यालाच आपण काय म्हणत असतो? तर हेटेरोट्रॉफिक टाइप ऑफ न्यूट्रिशन. मग ऑटोट्रॉफिक काय होतं? तर जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात आणि स्वतःच्या फूड नीड्स स्वतः भागवतात. त्यालाच आपण काय म्हणत होतो? तर ऑटोट्रॉफिक टाइप ऑफ न्यूट्रिशन. मग ह्युमन्स कोणतं न्यूट्रिशन शो करतात? तर हेटेरोट्रॉफिक टाइप ऑफ न्यूट्रिशन म्हणजेच काय तर परपोषी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही हेटेरोट्रॉफिक टाइप ऑफ न्यूट्रिशन आहे ते 3 टाइप्स मध्ये डिवाइड केलं जातं. फर्स्ट दॅट इज ए होलोझोइक टाइप ऑफ न्यूट्रिशन, सेकंड दॅट इज ए सॅप्रोट्रॉफिक टाइप ऑफ न्यूट्रिशन अँड लास्ट वन दॅट इज ए पॅरासाइटिक टाइप ऑफ न्यूट्रिशन. मग हे जे काही ह्युमन्स आहेत ते होलोझोइक टाइप ऑफ न्यूट्रिशन शो करतात. मग होलोझोइक टाइप ऑफ न्यूट्रिशन काय होत होतं? जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय करतात? तर जे काही पूर्णच्या पूर्ण फूड आहे ते काय करतात? तर ते आपल्या माउथ थ्रू किंवा इटिंग झाल्यानंतर ते काय करतात? डायजेस्ट करतात. ओके, त्यालाच आपण काय म्हणत असतो? तर होलोझोइक टाइप ऑफ न्यूट्रिशन. जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते पूर्णच्या पूर्ण अन्न खाऊन झाल्यानंतर काय करतात? तर त्या अन्नाचं डायजेशन करतात. त्यालाच आपण काय म्हणत होतो? तर होलोझोइक टाइप ऑफ न्यूट्रिशन. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, जी पण काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये जी न्यूट्रिशनची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण करण्यासाठी ह्युमन बॉडीला ह्या 5 स्टेप्स मधून जावं लागतं. मग ह्या कोणत्या कोणत्या 5 स्टेप्स आहेत ते आता आपण पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, जी पण काही आपली फर्स्ट स्टेप आहे, कोणती? तर आपली फर्स्ट स्टेप कोणती आहे? तर आपली इंजेशनची. इंजेशन म्हणजेच काय होत असतं? तर जे पण काही आपण अन्न खातो, बाळांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का? जेव्हा आपण अन्न खातो, जेव्हा आपण एखादं फूड खातो, ते खाल्ल्यानंतर ते कुठे जातं? त्याचं काय होतं? आणि आपल्याला ऊर्जा म्हणून कशा प्रकारे ते मदत करतं? विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करतो, आपण चालतो, आपण बोलतो, पुस्तक वाचतो, अभ्यास करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज पूर्ण करण्यासाठी हे फूड आपल्याला कशा प्रकारे मदत करतं? तर बाळांनो, ह्या ज्या काही प्रोसेसेस आहेत या प्रोसेसेस थ्रू, ओके, तर जी काही आपली फर्स्ट स्टेप आहे इंजेशन. इंजेशन म्हणजेच काय? तर जे इटिंग ऑफ फूड. ओके, आपण जे काही फूड आपल्या तोंडामध्ये घेतो, ओके, जे फूड आपण ईट करतो त्याला आपण काय म्हणू शकतो? तर इंजेशन. जे काही अन्न आहे आपण काय करतो? तर ग्रहण करतो. ग्रहण करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हणू शकतो? तर इंजेशन. इन म्हणजे काय? इन म्हणजे आत. अन्नाला आत घेण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हणू शकतो? तर
इंजेशन. सेकंड दॅट इज ए डायजेशन. ओके, डायजेशन म्हणजेच काय तर जे पण काही आपण अन्न आतमध्ये घेतलेलं आहे ते माउथच्या मदतीने काय करतो तर चिविंग करतो, चिविंग ऑफ फूड. मग त्याचं जे काही छोट्या रूपांमध्ये, छोट्या बारीक कणांमध्ये अन्नाला डिवाइड करण्याची जी प्रोसेस आहे त्यालाच आपण काय म्हणू शकतो तर डायजेशन. म्हणजेच काय तर ब्रेकडाऊन ऑफ फूड, त्यालाच आपण काय म्हणू शकतो तर डायजेशन. बघा, आता जे पण काही फूड आहे त्याला ब्रेकडाऊन केल्यानंतर त्याच्यातले जे काही न्यूट्रिएंट्स आहेत, ओके, त्याच्यातले जे काही न्यूट्रिएंट्स म्हणजेच कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन, विटॅमिन्स अँड मिनरल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. मग ते जे काही मिनरल्स आहेत, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत किंवा ते न्यूट्रिएंट्स आहेत ते आपल्या ब्लड मध्ये ऍब्झॉर्ब करून घेण्याची जी प्रोसेस असते त्यालाच आपण काय म्हणत असतो तर ऍब्झॉर्प्शन. बघा, आपण पाहिलं की इंजेशन म्हणजे काय होतं, देन डायजेशन कशा प्रकारे होतं आणि जे पण काही न्यूट्रिएंट्स आहेत ते आपल्या ब्लड मध्ये कशा प्रकारे ऍब्झॉर्ब होतात. देन जे पण काही न्यूट्रिएंट्स आता आपल्या ब्लड मध्ये ऍब्झॉर्ब झाले, मग ते ऍब्झॉर्ब होऊन काय आहे का उपयोग. आपल्या बॉडीने कशासाठी अन्न खाल्लं होतं रे, आपल्या बॉडीने अन्न खाल्लं होतं एनर्जी मिळवण्यासाठी, तुला चालण्यासाठी, तुला धावण्यासाठी, तुला खेळ खेळण्यासाठी आपण काय खाल्लं होतं तर अन्न खाल्लं होतं. मग ते जे काही अन्न आहे ते खाल्ल्यानंतर त्याचं एनर्जी मध्ये रूपांतर करण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणत असतो तर ऍसिमिलेशन. ओके, जे काही फूड आहे त्या फूडचं ब्रेकडाऊन करून त्याचं एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो तर ऍसिमिलेशन. ओके, आता हे जे काही फूड आहे त्याच्यातले काही न्यूट्रिएंट्स पण आपण घेतले, आता त्याचं एनर्जी मध्ये पण रूपांतर केलं. मग आता काही फूड आपल्याला नको आहे किंवा जे काही अनवॉन्टेड किंवा अनडायजेस्टेड, अनॲब्झॉर्ब्ड फूड आहे ते आपल्या बॉडीच्या बाहेर काढून टाकण्याची जी प्रोसेस असते त्याला आपण काय म्हणत असतो तर इजेशन. ओके, जे पण काही अनॲब्झॉर्ब्ड किंवा अनडायजेशन जे फूड आहे ते आपण आपल्या बॉडीच्या बाहेर काढून टाकण्याची जी प्रोसेस असते त्याला आपण काय म्हणतो तर इजेशन. जो काही आपला मॉर्निंग वाला बिझनेस असतो, मॉर्निंग बिझनेस, ओके, त्याला आपण काय म्हणू शकतो तर इजेशन. अनवॉन्टेड किंवा जे पण काही फिकल मॅटर जे किंवा वेस्ट जे आहे ते बॉडीच्या बाहेर टाकण्याची प्रक्रिया म्हणजेच काय तर इजेशन. ओके, बघा, तर विद्यार्थी मित्रांनो, ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये 2 टाइप्स असतात. फर्स्ट दॅट इज ए alimentary केनाल अँड सेकंड दॅट इज ए असोसिएटेड ग्लँड्स. मग या alimentary केनाल मध्ये काय असतं तर जी पण काही माउथ पासून जी ॲनस पर्यंत जी रिकामी किंवा पोकळी जी असते, पोकळ ट्यूब असते त्याला आपण काय म्हणू शकतो तर alimentary केनाल. ओके, माउथ पासून ॲनस पर्यंत. मग विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण फूड खातो, एखादं अन्न ग्रहण करतो तर कशापासून करतो तर कोणा थ्रू, आपल्या माउथ थ्रू. ओके, आपण जे काही माउथ थ्रू अन्न खाल्लेलं आहे, माउथ मध्ये काय करतो तर त्याचं चिविंग करतो, त्याला फूडला आपण ब्रेकडाऊन करतो. मग जे काही चिविंग केल्यानंतर ते जे फूड आहे ते इसोफेगस मार्फत आपलं स्टमक मध्ये जातं. बघा, आपण जे काही फूड खाल्लेलं आहे माउथ थ्रू ते कुठे जातं तर बकल कॅव्हिटी. बकल कॅव्हिटी म्हणजेच काय तर जो आपल्या टीथ आणि टंग मधला जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो तर बकल कॅव्हिटी. ओके, मग या बकल कॅव्हिटी मधून जे काही फूड आहे ते कुठे जातं तर आपल्या इसोफेगस मध्ये. इसोफेगसलाच आपण काय म्हणत असतो तर इसोफेगसलाच आपण काय म्हणतो तर फूड पाईप. ओके, ज्याच्या थ्रू आपलं फूड काय होतं तर आपल्या स्टमक मध्ये जातं त्याला आपण काय म्हणतो तर फूड पाईप. मग इसोफेगस नंतर हे जे फूड आहे ते आपल्या कुठे जातं स्टमक मध्ये. स्टमक मध्ये गेलेलं फूड देन कुठे जातं आपल्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये फूडचं काय होतं कम्प्लीट डायजेशन होतं. देन जे काही लार्ज इंटेस्टाईन आहे ते काय करतात तर ऑब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड जे काही नको असलेलं किंवा अनवॉन्टेड फूड आहे ते रेक्टम मध्ये स्टोअर होत असताना ॲनस थ्रू काय होतं तर त्याला रिमूव्ह केलं जातं आपल्या बॉडीच्या बाहेर. तर मित्रांनो, हे जे काही alimentary कॅनल आहे तर काय तर माउथ थ्रू जे पण काही ॲनस पर्यंत किंवा जे काही रिमूव्हल ऑफ फूड आहे ते करण्यापर्यंत जी काही alimentary किंवा जी काही आपण म्हणू शकतो की पोकळ अशी ट्यूब आहे त्याला आपण काय म्हणतो तर alimentary कॅनल. मग
या प्रोसेसमध्ये असोसिएटेड ग्लँड्स काय मदत करतात? मग असोसिएटेड ग्लँड्स मध्ये 3 टाइप्सच्या ग्लँड्स प्रेझेंट असतात. फर्स्ट दॅट इज ए सलायव्हरी ग्लँड्स, सेकंड दॅट इज ए लिव्हर, ओके, अँड थर्ड दॅट इज ए पॅनक्रियाज. मग ह्या ज्या काही असोसिएटेड ग्लँड्स आहेत त्या या एलिमेंटरी कॅनलला डायजेशन ऑफ फूड साठी काय करतात तर मदत करत असतात. मग त्या कशा प्रकारे मदत करतात? विद्यार्थी मित्रांनो, हा चार्ट तुम्ही जर का 10वी मध्ये असाल तर हा चार्ट तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या स्टेट बोर्डच्या किंवा बोर्डची जी एक्झाम आहे त्याच्या हिशोबाने हा चार्ट जो आहे तो तुम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, आपण जे काही फूड खातो ते फूड खाल्ल्यानंतर ते कुठे जातं तर आपल्या इसोफेगस मध्ये, ओके. इसोफेगस थ्रू आपलं फूड, देन आपल्या इसोफेगस म्हणजेच काय तर आपण काय म्हटलं होतं तर फूड पाईप. मग ह्या फूड पाईप थ्रू आपलं जे काही अन्न आहे ते कुठे जातं तर आपल्या स्टमक मध्ये. स्टमक मध्ये अन्न गेल्यानंतर ते कुठे जातं तर आपल्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. स्मॉल इंटेस्टाईन मधून कुठे तर आपल्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये, अँड देन रेक्टम आणि लास्ट दॅट इज ए ॲनस. मग ही जी प्रोसेस आहे ती कशा कशा प्रकारे होते ते आता आपण पाहूया. बघा, माउथ. माउथ मध्ये काय काय प्रेझेंट असतं रे? माउथ मध्ये प्रेझेंट असतं टीथ, टंग आणि तुमची सलायव्हरी ग्लँड्स, ओके. जे काही टीथ आहेत, ओके, टीथचं काय काम असतं रे तर चिविंग ऑफ फूड. मग ही काय आहे तर एक प्रकारची मेकॅनिकल प्रोसेस आहे. बघा मित्रांनो, तुम्ही जेव्हा पण काही अन्न खाता किंवा फूड खाता तेव्हा कोणत्याही प्रकारची घाई करायची नाही. कारण का तर जे पण काही आपण टीथच्या मदतीने जे पण काही आपण चिविंग करतो तिथेच काय झालेलं असतं तर आपल्या अन्नाचं 50% डायजेशन तिथेच झालेलं असतं, ओके. मग जेव्हा पण तुम्ही जेवण कराल तेव्हा शांततेत खा, कुठल्याही प्रकारची घाई करू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, जे पण काही अन्न आहे जे पण काही आपलं माउथ आहे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात टीथ आणि टंग. आता टंगचं काय काम असतं तर आपण टेस्टिंग ऑफ फूड. बघा, टेस्टिंग आपण जे काही फूड आहे ते टेस्टिंग कोणाच्या मदतीने करतो तर आपल्या टंगच्या मदतीने. फूड, एखादं फूड आंबट आहे, गोड आहे, तिखट आहे, खारट आहे, कडू आहे, कोणत्या प्रकारची टेस्ट आहे ती कशा थ्रू कळतं तर आपल्याला टंग थ्रू, ओके. मग आणि माउथ मध्ये प्रेझेंट असतात सलायव्हरी ग्लँड्स, ओके. या सलायव्हरी ग्लँड्स मध्ये या काय करतात तर सलायवा सिक्रेट करतात. हा जो सलायवा आहे त्याच्यामध्ये काय असतात तर सलायव्हरी अमायलेज, त्यालाच आपण काय म्हणतो तर टायलिन. मग या सलायव्हरी अमायलेजचं काय काम असतं तर जो पण काही फूड मधला स्टार्च आहे, ओके, जो पण काही फूड मधला स्टार्च आहे त्या स्टार्चचं रूपांतर माल्टोज मध्ये करण्याचं काम काय कोणाचं असतं तर आपल्या सलायव्हरी अमायलेजचं, ओके. जो पण काही आपल्या फूड मधला स्टार्च आहे त्या स्टार्चचं रूपांतर माल्टोज मध्ये करण्याचं काम कोणाचं असतं तर सलायव्हरी अमायलेज. देन जे पण काही फूड आहे ते माउथ मधून कुठे येतं तर आपल्या इसोफेगस मध्ये. मग आपण आता पाहिलं होतं की इसोफेगसलाच आपण काय म्हणणार तर फूड पाईप, ओके. मग ही जी इसोफेगस आहे, बघा आता इसोफेगस मध्येच काय होतं तर हे जे काही फूड आहे, आता आपण जे काही अन्न खाल्लेलं आहे ते इसोफेगस मध्ये आल्यानंतर ते इसोफेगस काय होतं तर कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स, यालाच आपण काय म्हणत असतो तर पेरिस्टाल्टिक मुवमेंट, ओके. यालाच आपण काय म्हणतो तर पेरिस्टाल्टिक मुवमेंट. जी इसोफेगसची जी कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणत असतो तर पेरिस्टाल्टिक मुवमेंट. मग त्याच्यामुळे काय होतं तर आपल्या जे काही फूड आहे त्या फूड वरती प्रेशर क्रिएट होतं आणि ते काय होतं तर पुढे पुढे ढकललं जातं आपल्या स्टमककडे. मग आता हे जे काही फूड आहे ते इसोफेगस मार्फत आपल्या स्टमक मध्ये येतं. स्टमक मध्ये प्रेझेंट असतात गॅस्ट्रिक ग्लँड्स. स्टमक मध्ये काय प्रेझेंट असतात तर गॅस्ट्रिक ग्लँड्स. मग गॅस्ट्रिक ग्लँड्स म्हणजे जसं की आपल्या माउथ मध्ये सलायव्हरी ग्लँड्स प्रेझेंट असतात आणि त्या काय करतात तर सलायवा सिक्रेट करतात. मग स्टमक मध्ये प्रेझेंट असतात गॅस्ट्रिक ग्लँड्स, त्या काय करतात तर गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करतात. मग त्याच्यामध्ये असतं पेप्सिन, हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड लास्ट वन दॅट इज ए म्युकस. मग हे जे काही पेप्सिन आहे ते काय कशाचं काम करतं तर प्रोटीनचं डायजेशन करण्यासाठी ते पेप्सिन मदत करतं. देन हायड्रोक्लोरिक ऍसिड काय करतं तर
पेप्सिनला ऍक्टिव्हेट करण्याचं जे काम आहे ते कोण करत असतं तर आपलं हायड्रोक्लोरिक ऍसिड. मग हे जे काही हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे ते कशासाठी मदत करतं तर पेप्सिनला ऍक्टिव्हेट करण्यासाठी मदत करत असतं. आणि लास्ट वन दॅट इज ए म्युकस. म्युकसचं काय काम असतं तर ज्या पण काही आपल्या स्टमक मधल्या इनर लाइनिंग्स आहेत ओके त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम कोणाचं असतं तर म्युकसचं. बघा हायड्रोक्लोरिक ऍसिड हा एक ऍसिड आहे ना, मग आपल्या स्टमक मध्ये ऍसिडिटी देखील क्रिएट होऊ शकते की नाही, मग त्याच्यापासून किंवा जे काही स्टमकच्या ज्या इनर लाइनिंग्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करत असतं तर म्युकस. ओके तर बघा हे जे काही फूड आहे ते स्टमक मधून आपल्या कुठे जाणार तर आता स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. हे जे काही फूड आहे ते स्मॉल इंटेस्टाइन मध्ये गेल्यानंतर स्मॉल इंटेस्टाइन तर म्हणतो एवढं सगळं फूड माझ्याकडे आलंय, मी आता एवढं सगळं फूड कसं डायजेस्ट करू. मग त्याचे दोन फ्रेंड्स असतात, ते म्हणतात काही टेन्शन नको घेऊ. त्याचे दोन कोणते फ्रेंड्स आहेत तर लिव्हर अँड पॅनक्रियास. बघा लिव्हर काय करतो तर बाईल ज्यूस सिक्रीट करतो जो की आपल्याला इमल्सिफिकेशन ऑफ फॅट साठी मदत करत असतो. ओके आणि सेकंड असतं पॅनक्रियास. पॅनक्रियासचं काय काम असतं तर ते पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रीट करत असतात. बघा जे काही लिव्हर आहे तो काय करतो तर आपला बाईल ज्यूस सिक्रीट करतो. मग बाईल ज्यूसचं काय काम आहे तर इमल्सिफिकेशन ऑफ फॅट. मग इमल्सिफिकेशन ऑफ फॅट कशाला म्हणतात तर बघा हे जे काही फॅटचे ग्लोब्युल्स आहेत किंवा फॅटचे मॉलिक्युल्स आहेत ह्या फॅटी मॉलिक्युल्सला ते काय करत असतात तर छोट्या 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 फॅट मॉलिक्युल्स मध्ये काय करतात तर फॅटी मॉलिक्युल्स मध्ये ते काय करतात रूपांतर करतात. मोठ्या 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 फॅटी ग्लोब्युल्सचं रूपांतर ते काय करतात तर छोट्या 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 मॉलिक्युल्स मध्ये करण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणू शकतो तर इमल्सिफिकेशन ऑफ फॅट. ओके बघा आता आपण पाहिलं की लिव्हरचं काम काय आहे. देन आता आपला आहे पॅनक्रियास. पॅनक्रियास काय करतात तर पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रीट करतात. त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं पॅनक्रियाटिक अमायलेज. ते काय करतं तर कार्बोहायड्रेटचं डायजेशन करतं. देन त्याच्यामध्ये असतात ट्रिप्सिन. ते काय करतात तर प्रोटीनचं डायजेशन. आणि देन लायपेज काय करतात तर डायजेशन ऑफ इमल्सिफाईड फॅट. ओके जे पण काही आपण फॅटला इमल्सिफाईड केलेलं आहे त्याला डायजेस्ट करण्याचं काम कोण करतं तर लायपेज. ओके बघा हे जे काही फूड आहे मग हे फूडचं डायजेशनची प्रोसेस आहे किंवा फूडचं कम्प्लीट डायजेशन पण इथेच होतं आपल्या स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. मग स्मॉल इंटेस्टाइन मध्ये कम्प्लीट डायजेशनची जी प्रोसेस आहे ती पूर्ण करण्यासाठी इंटेस्टाइनल ज्यूस प्रेझेंट असतो. त्याच्यामुळे काय होतं तर फायनल डायजेशन ऑफ फूड होतं. देन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात आपल्या स्मॉल इंटेस्टाइन मध्ये प्रेझेंट असतात स्मॉल फिंगर लाईक प्रोजेक्शन म्हणजेच स्मॉल अशा फिंगर लाईक काय असतात तर विलाय प्रेझेंट असतात. ओके या विलाय कशासाठी मदत करतात रे. मग या ज्या विलाय आहेत त्या कशासाठी मदत करतात तर ऍब्झॉर्प्शन ऑफ फूड. फूडला ऍब्झॉर्ब करण्यासाठी या विलाय ज्या असतात त्या काय करतात तर मदत करतात. तर हे झालं आपलं स्मॉल इंटेस्टाइनचं काम. मग आता लार्ज इंटेस्टाइनचं काम काय आहे तर बाळांनो लार्ज इंटेस्टाइन मध्ये काय होतं तर ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. जे काही वॉटरचं ऍब्झॉर्प्शन आहे ते कुठं होत असतं तर आपल्या लार्ज इंटेस्टाइन मधले फूड मधले जे काही वॉटर आहे किंवा आपण जे काही पाणी पितो ते कुठे कुठे ऍब्झॉर्ब होतं तर आपल्या लार्ज इंटेस्टाइन मध्ये. ओके बघा हे जे काही आता आपण वॉटर आहे किंवा फूड आहे आता जे काही अनवॉन्टेड किंवा अनऍब्झॉर्ब्ड अनडायजेस्टेड फूड आहे ते नंतर जातं आपल्या रेक्टम मध्ये. म्हणजेच जे पण काही नको असलेलं किंवा वेस्ट किंवा आपण त्याला म्हणतो की फिकल मॅटर तो कुठे स्टोअर होत असतो तर आपल्या रेक्टम मध्ये. ओके आणि जेव्हा आपल्या बॉडीला वाटतं की आता ह्या बाहेर काढण्याची गरज आहे मग आपण आपल्या ऍनस थ्रू त्याला म्हणतो चलो टाटा बाय बाय. ओके मग ऍनस थ्रू आपण जे काही फूड आहे ते आपल्या बॉडीच्या बाहेर रिमूव्ह करत असतो. ओके तर मित्रांनो तुम्हाला आता समजलं असेल की हे जे काही डायजेशनची जी प्रोसेस आहे माउथ पासून जी सुरू होते आणि ऍनस पर्यंत काय होते तर एंड होते. मग ती कशा कशा प्रकारे होते त्याच्यामध्ये मेकॅनिकल आणि केमिकल डायजेशन कशा प्रकारे होतं तर ते आता आपण पाहिलं.
तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक क्विक रिकॅप घेऊया। ह्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं तर बाळांनो, आपण याच्यामध्ये पाहिलं की इंजेक्शन म्हणजे काय होतं। इंजेक्शन म्हणजे काय होतं रे, जे पण काही आपण फूड इनटेक करतो किंवा फूड आतमध्ये घेतो आपल्या तोंडामध्ये, त्याला आपण काय म्हणत होतो तर इंजेक्शन। तर मित्रांनो, देन आपलं होतं डायजेशन। डायजेशन म्हणजेच काय म्हणत होतो तर आपण जे पण काही आपण फूड अन्न आपण ग्रहण केलेलं आहे त्याला छोट्या 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 रूपांमध्ये, बारीक कणांमध्ये रूपांतर करण्याची जी प्रोसेस होती किंवा ब्रेकिंग डाऊन ऑफ फूड, त्यालाच आपण काय म्हणत होतो तर डायजेशन। ओके, बघा याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे। ओके, याच्यामध्ये हे जे काही स्टमक आहे किंवा ही जी काही इसोफेगस तुम्हाला दिसत आहे, ओके, इसोफेगस आहे, ही जी काही आपली छोटी मुलगी आहे आणि याच्यामध्ये इथे जे आहे इथे काय प्रेझेंट असतं तर आपलं असं इसोफेगस प्रेझेंट असतं। देन बघा इथे काय प्रेझेंट असतात तर आपला इसोफेगस। देन ही जी काही स्टमक, हे जे काही अन्न आहे ते कुठे जातं तर आपल्या स्टमक मध्ये। हे जे काही स्टमक नंतर जे काही फूड आहे ते आपल्या कुठे जातं तर स्मॉल इंटेस्टाइन मध्ये। स्मॉल इंटेस्टाइन आणि हे जे तुम्हाला ही साइड वॉल सारखं दिसत आहे ते काय आहे तर आपलं लार्ज इंटेस्टाइन। ओके, मग हे लार्ज इंटेस्टाइन मध्ये काय होत असतं तर ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड देन जे काही तिथे स्मॉल इंटेस्टाइन मध्ये पॅनक्रियाज पण आणि लिव्हर पण प्रेझेंट आहे, तुम्हाला या चित्रामध्ये दिसत आहे। देन हे जे काही तुम्हाला दिसत आहे हे काय आहे तर रेक्टम। बघा इथे काय प्रेझेंट आहे तर रेक्टम। मग रेक्टम मध्ये काय होत असते रे तर स्टोरेज ऑफ अनवॉन्टेड किंवा अनएब्झॉर्ब्ड अनडायजेस्टेड फूड। मग हे जे काही रेक्टम आहे तिथे जे काही नको असलेलं अन्न काय होतं तर इथे स्टोअर होतं आणि जेव्हा आपली बॉडी ॲनस थ्रू रिमूव्ह करते त्या फूडला नको असलेला, मग हे कुठे प्रेझेंट असतं तर रे आपल्या ह्या रेक्टमच्या खाली। ओके, तुम्हाला ह्या चित्रातून समजून जाईल की कशा कशा प्रकारे हे जे काही डायजेस्टिव्ह सिस्टीम असते। ओके, तर मित्रांनो, देन आपण पाहिलं होतं की ऍब्झॉर्प्शन। ऍब्झॉर्प्शन म्हणजेच काय होत होतं रे तर आपले जे काही फूड आहे ते फूड खाल्ल्यानंतर त्याला ब्रेकडाऊन करून झाल्यानंतर त्याच्यातले जे काही न्यूट्रिएंट्स आहेत त्याच्यामध्ये फॅट्स, प्रोटीन्स, जे काही विटॅमिन्स असतील किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स असतील त्याला ऍब्झॉर्ब करून घेण्याची जी प्रोसेस असते त्याला आपण काय म्हणतो तर ऍब्झॉर्प्शन म्हणजेच काय तर शोषण। ओके, बघा देन फॉर दॅट इज ऍसिमिलेशन। ऍसिमिलेशन म्हणजेच काय तर इज दी प्रोसेस वेअर बॉडी सेल्स यूज ऍब्झॉर्ब्ड न्यूट्रिएंट्स फ्रॉम फूड फॉर एनर्जी, ग्रोथ अँड रिपेअर। बघा जे पण काही आपण फूड ऍब्झॉर्ब केलेलं आहे त्याचं परत रूपांतर आपल्याला एनर्जी मध्ये करण्यासाठी किंवा आपल्याला डेव्हलपमेंटसाठी, ग्रोथसाठी त्या अन्नाचं रूपांतर एनर्जी मध्ये करण्यासाठी जे काही प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो तर ऍसिमिलेशन। आणि लास्ट वन दॅट इज इजेशन। अनडायजेस्टेड किंवा अनएब्झॉर्ब्ड फूड आहे त्याला आपल्या बॉडीच्या बाहेर टाकणे, इलिमिनेट करणे, त्याला आपण काय म्हणतो तर इजेशन। ओके, तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला व्यवस्थितरित्या हे जे काही न्यूट्रिशन इन ह्युमन बिंग आहे ते व्यवस्थितरित्या समजलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला अशाच नवनवीन कन्सेप्ट पाहायचे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा। तर आजच्या पुरतं इतकंच। गुड डे टू ऑल ऑफ यू अँड ऑलवेज कीप स्माइलिंग अँड थँक्यू।